खासदार भावना गवळींना आयकर विभागानं नोटीस पाठवलेली आहे। उद्यापर्यंत नोटीसला उत्तर देण्यासाठी देखील वेळ देण्यात आलेली आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठानातील व्यवहारांचा हिशोब यावेळी मागवण्यात आलेला आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागानं नोटीस बजावलेली आहे। उद्यापर्यंत नोटीसला उत्तर देण्यासाठी वेळ देखील देण्यात आलेली आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठानातील व्यवहारांचा हिशोब देखील या माध्यमातून मागवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवानंद। आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच प्रथमेश, भावना गवळी यांची एक संस्था आहे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान। या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जो इन्कम टॅक्स बुडवलेला आहे, कर चोरी केलेली आहे, त्या संदर्भातली ही नोटीस आहे। याआधी सुद्धा त्यांना अशा नोटीस जारी करण्यात आलेल्या होत्या, मात्र काल त्यांना या संदर्भातला समन्स बजावण्यात आलेला आहे आणि आता त्यांना या संदर्भात इन्कम टॅक्स समोर आपलं म्हणणं मांडावं लागेल आणि त्या संदर्भात कशा पद्धतीनं कर चोरी झालेली आहे किंवा आम्ही केलेली नाही हे त्यांना म्हणणं मांडून तिथे सांगावं लागेल। मात्र यासोबतच त्यांच्या आणखी देखील काही संस्था आहेत, त्याही संदर्भात इन्कम टॅक्सने त्यांना नोटीस दिल्याची सुद्धा माहिती आहे। आणि हे जे प्रकरण आहे ते सगळं त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ही जी त्यांची संस्था आहे आणि जिला त्यांनी NGO मधून कंपनीमध्ये कन्वर्ट केलं होतं आणि त्याच संदर्भात त्यांच्या संदर्भात ईडीची सुद्धा कारवाई झाली होती, तर तीच ही संस्था आहे। त्या संदर्भात त्यांना आता ही इन्कम टॅक्सच्या संदर्भातली नोटीस देण्यात आलेली आहे, त्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे। नक्कीच देवानंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।